काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याविरोधात सातपूरच्या अशोकनगर परिसरात प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडत सपकाळ यांच्या निषेधार्थ पुतळा जाळण्यात आला। आंदोलकांनी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला सोडला। वक्तव्य मागे घ्या याच्या जोरदार घोषणा देत संतप्त कार्यकर्त्यांनी प्रतिमेला काळे फासले आणि निषेध नोंदवला। काही काळासाठी वातावरण तणावपूर्ण झाले होते। आंदोलनामुळे मुख्य रस्त्यावर चक्काजाम झाला आणि वाहनांच्या लांबच लांब लागा लागल्या। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। नाशिकमध्ये या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या ठिकाणी अशोकनगर अंबिकाजी इथं जे वक्तव्य सपकाळनं केलंय ते शिवाजी महाराजांपेक्षा आम्ही कधी खपून घेणार नाही। आता नुसता आता रस्त्यावर पुतळा जाळलाय। इथून पुढं जर कधी अशी काही दादागिरी करायचा प्रयत्न केला तर आम्ही काही हिंदू शांत बसणार नाही। जय शिवाजी, जय भवानी। टिपू सुलतानच्या सुद्धा या ठिकाणी तोंडाला काळं फासण्यात आलं होतं, काय सांगणार? जे त्यांनी जे वक्तव्य केलंय ते आमच्या हिंदूंना एक चटवायचं काम करताय। त्याच्यामुळं हिंदूंची काय ताकद आहे हे त्यांच्या अजून लक्षात आलेले नाही। पण सगळे हिंदू आमचे रस्त्यावर आले। या विषयाला आम्ही पुतळा करून आंदोलन करतो। इथं रस्ता रोको बी केलाय। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।